नमस्कार मंडळी, सुप्रभात. कसे आहात? मस्त मस्त आणि मजेतच राहा. नवीन दिवसाची सुरुवात आहे, तुमच्यापासून करूयात. चला आता जाता जाता गणपती बाप्पाच्या पाया पडून जाऊयात. कारण की बरेच आता मग अशी आरती झाली गणपती बाप्पाची, तेव्हा मला जायला भेटलं नाही कारण मी घरातून निघत होते. आणि आता जाऊन पाया पडूयात आणि मग पुढे जाऊयात. मस्त सकाळची सुरुवात छान प्रसन्न वातावरणाने करूयात. कारण की गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं ना का पूर्ण दिवस मस्त जातो. म्हणून मी आज जाणार आहे. आता जाता आज लवकर जायचं आहे. दुपारी मी जायची त्या कामावर, मला आज लवकर जायचं आहे कारण की तिने बोलवलं आहे. तिचं काहीतरी टिफिन द्यायचं आहे त्यांना, म्हणजे तिच्या हस्बंडला टिफिन द्यायचं आहे. ते 3 टिफिन द्यायचे आहेत. म्हणून मला बोलले दीदी कल आप जल्दी आओ. पण मी सकाळी जाते, नंतर मग तिकडे 8 वाजता जाईन. आज पहिला घरी येईन, आरवीला फीड करीन आणि नंतर मी परत जाईन. कारण की एवढा टाईम ती काय राहणार नाही, लहान आहे अजून. म्हणून मी जाते, पटकन जाऊन येते. बघूया तिचं काय काय आज करायचं आहे, माहिती नाही मला. बरं, आज कालच मला समजलं की श्रीषाच्या स्कूलमध्ये ऑरेंज डे आहे. ऑरेंज एक फ्रॉक आहे, त्याचे मी हात काढायला लावले, शिवलेस करायला सांगितलं त्या फ्रॉकला. कारण मला माहीत नाही ते घालेल नाही घालेल, आतमध्ये चावला तर अजून परत प्रॉब्लेम होऊन जाईल. नवीन घेण्यापेक्षा एक दिवस हा घालून मग तिला तो फ्रॉक टाकून देईन. तसंच झालं आहे तो. पण ठीक आहे, एक दिवस तर निघेल त्यातल्या त्यात. म्हणून चला या, आले, पोचले. मला येता आज सकाळी सकाळी ना मराठी रिक्षावाले भेटले होते, म्हणजे त्या रिक्षातून मी आले. म्हणजे सकाळी सकाळी चांगल्या म्हणजे गणपती बाप्पाचं नाव घेतलं काय आणि माझी सुरुवात झाली काय. पण चांगल्या दिवसाची सुरुवात चांगल्या माणसापासूनच झाली. मराठीच होता तो, म्हणून नशीब माझं. चला चालो ड्युटीला. लिफ्टनी का जात नाही, कारण कोणीतरी ना ग्राउंड फ्लोअरला ना ओपन ठेवला आहे दरवाजा जुरूचा, त्याच्यामुळे ती लिफ्ट वर येत नाही आहे. म्हणून तर म्हटलं जाऊ दे, जाऊन मला चालतच जायचं तसं, पण मग मी चालतच जाते. बरंच एक गुड न्यूज आहे, म्हणजे सांगते कसली गुड न्यूज. एवढे दिवस मी वॉक करत जाते ना कामाला, तर माझं वजन कमी झालं आहे. येस, पहिला मोटिव्ह मी पार केलेला आहे. थोडंसं अजून व्हायला पाहिजे वजन कमी, करणार आहे ते पण मी. लवकरात लवकर वजन कमी करणार आहे. होईल, हळूहळू होणार, पण सगळं होणार. आता फक्त 1च महिना राहिला आहे. कशासाठी? तर माझी आरवी आता वर्षाची होईल. बापरे, कधी वर्ष होईल मला समजतच नाही. कारण गेल्या एप्रिलपर्यंत माझी डिलिव्हरी झाली होती आणि ह्या एप्रिलला ती वर्षाची होईल. ते आत्ताच एवढे ॲक्टिव्ह झाले ना. मला पण एक प्रश्न पडला आहे, काय समजत नाही मला, तिचे दात का नाही अजून आले. म्हणजे श्रीषाला एकदम टाईम फ्रेम ज्याचे, म्हणजे जसे मंथ चालू झाले, तिचे मंथ वाढत गेले तसे तिला प्रॉपर, म्हणजे ती तिच्या महिन्यांच्या हिशोबाने ती व्यवस्थित होती. दात वगैरे सगळं व्यवस्थित चालू होतं. पण आरवीला अजून एक दातसुद्धा आलेलं नाही. खालचे पण येतात ना पहिले, ते सुद्धा आलेले नाहीत. काय माहिती काय वर्षानंतर येतात काय, असं असेल, मला पण नाही माहिती. असं पहिल्यांदाच झालं आहे का. आता काय बघू, आता येतील तेव्हा येतील. प्रिपेअर राहायला पाहिजे त्यासाठी. आणि आता तिला 11वा महिना चालू झाला. 11 महिना, मग पुढच्या महिन्यात 12 महिने होतील. 12 महिना चालू होईल. बापरे, बघता बघता आता वर्ष होईल. बरं आहे, मुली कशा पटापट मोठ्या होतात समजतच नाही. आणि माझ्या श्रीषालासुद्धा 3 वर्ष पूर्ण होऊन 4था महिना लागेल. सरप्राईज, खरंच सरप्राईज आहे. ओ हो हो, हां हां हां. अगं शी 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 शी, तोंडात नाही घालायचं. बोल, पा दे मला, तू दे मला, तू दे मला, पा दे. आमच्या आरूचं एक गाणं माहिती तुम्हाला? बदका बदका नाच रे, बदका बदका नाच रे, बदका बदका नाच रे, तुझी पिल्ल पाच रे. पुढे बापरे, असं नाही ते गाणं. मग कसं आहे, तू सांग मला. बदका बदका नाच रे, बदका बदका नाच रे, बदका बदका नाच रे, बदका बदका नाच रे. एक पिल्लू पळालं. सी
आता दुसऱ्या कामावर. श्रीषा पण आज मला खूप हट्ट करायला लागली म्हणून तिला पण आता मी घेऊन चालले. जाऊ देत, एक दिवस ठीक आहे. कुठे येते बाबू? कशाला येते तू? ठीक आहे, हलका इकडे ये. फायनली मी स्वतः आले घरी. आता जरा विश्रांती करीन, आरवीला जरा जवळ घेईन, फिडिंग वगैरे करवेन. ही पण आली होती माझ्याबरोबर कामाला. छान झालेला आहे आजचा दिवस. चला मग भेटून नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला बाय बाय. बाय कर. बाय बाय.